लोकसभेपाठोपाठ आता विधान परिषदेच्या उमेदवारीचा पेच। 4 जागांकरता महायुती आणि मवियामध्ये इच्छुकांची फिल्डिंग। महाराष्ट्र काँग्रेसची उद्या महत्त्वाची बैठक। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। निवडणुकीच्या रणनीतीवर बैठकीत होणार चर्चा। विधानसभेकरता राष्ट्रवादीची मोर्चे बांधणी। महायुतीत जास्तीत जास्त जागा मिळवण्याकरता आग्रही। विधानसभेला सर्वांचा सन्मान राखला जाईल। अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांना आश्वासन। शिवसेना विधान परिषदेच्या 4ही जागा लढणार। 4ही जागांकरता पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी। 2004च्या मुख्यमंत्रीपदाबाबतचा शरद पवारांचा दावा धादांत खोटा। भुजबळ सीएम होतील असं मला वाटलं होतं, अजित पवारांचं वक्तव्य। पारंपरिक मतं राष्ट्रवादीपासून दूर गेली। प्रफुल्ल पटेल यांची मोठी कबुली। 400 पारच्या घोषणेमुळे गैरसमज पसरवले, प्रफुल्ल पटेल यांचा दावा। बीड जिल्ह्यात मराठा विरुद्ध वंजारी संघर्ष। मराठ्यांवर वंजारी समाजाचा बहिष्कार। देवळाईतल्या बैठकीत वंजारी समाजाची बहिष्काराची घोषणा। राहुल गांधी निवडणुकीत हरणार। हरल्यानंतर त्यांचा दोष ईव्हीएमला देणार। 4 जूनला राहुल गांधी घेणार पत्रकार परिषद। अमित शहांचा भाकीत। अजितदादांची राज्यात आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी। आचारसंहितेमुळे शासकीय निर्णय घेण्यात अडचण। अनेक कामं आचारसंहितेमुळे रखडल्याचा अजित पवार यांचा दावा। मनुस्मृतीच्या अभ्यासक्रमातील समावेशावरून वादंग। मनुस्मृतीतील चांगले श्लोक घेतल्याचा केसरकरांचा दावा। मनुस्मृती अभ्यासक्रमात येऊ देणार नसल्याचा अजितदादांचा निर्धार। पुणे हिट अँड रन प्रकरणी ससूनच्या 2 डॉक्टरांना अटक। आरोपींना 30। कोल्हापूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन। दूधगंगा धरणातून होणाऱ्या पाण्याच्या गळती विरोधात आंदोलन। दूधगंगा धरणात उतरून जलसमाधी घेण्याचा इशारा। हिंगोलीमध्ये अनुदानाकरता शेतकरी चढले टॉवरवर। ताकतोडा गावातील शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन। दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊन देखील शेतकऱ्यांना अनुदान नाही। मोहोळमधील आंदोलनाप्रकरणाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। बियाणं विकत मिळत नसल्यानं आंदोलन। बियाणांचा काळाबाजार रोखण्याची शेतकऱ्यांची मागणी। अमरावती जिल्ह्यामध्ये कपाशीच्या बियाणांचा तुटवडा। मागणीपेक्षा कमी पुरवठा झाल्यानं शेतकरी नाराज। विशाल अग्रवाल कुटुंबाच्या अडचणीत वाढ। अग्रवाल कुटुंबाविरोधात फसवणुकीची तक्रारच। दत्ता कातोरे आणि शिवसेनेचे अजय भोसले देणार तक्रार। अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली याचिका। अंतरिम जामीन आणखी 7 दिवस वाढवण्याकरता केला अर्ज। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 29 मेला महापालिकेवर मोर्चा। महापालिकेच्या आर उत्तर विभाग कार्यालयावर मोर्चा काढणार। रायगडमध्ये अनंत गीते यांच्या विजयाचे झळकलेत बॅनर। बॅनरवर भावी केंद्रीय मंत्री म्हणून उल्लेख। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा 67वा वाढदिवस। वाढदिवसाच्या शुभेच्छांकरता नागपूरमध्ये बॅनरबाजी। विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू। सागवानी लाकडापासून मेघडंबरी बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात। नाशिककरांवर पाणी कपातीची टांगती तलवार। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणानं गाठला तळ। मालेगावमध्ये भीषण पाणी टंचाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।